नमस्कार, आपण पाहतात आमचा गुरुजीच ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। मित्रांनो, सकाळचे 10 वाजले आणि आपल्याला माहित आहे पूर्ण महाराष्ट्रभर 24 तासापासून धो पाऊस पडतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं शहरी भागातलं आणि ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आता मी आलनवाडीमध्ये आहे आणि आलनवाडी ते कडा या ठिकाणचा जो रस्ता आहे तो वाहून गेलेला आहे, पूल वाहून गेलेला आहे। आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं पुलाची काय अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ सुद्धा पाहणी करत आहेत। त्याचप्रमाणे या गावचे जे सरपंच आहेत राधाकिशन करडिले, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष करडिले यांच्याशी मी सुद्धा बातचीत करणार आहे। शेतीचं तसंच लाईट या सर्वच वस्तूंचं अतोनात नुकसान झालेलं आहे। परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की आलनवाडी ते देवळाली कडा जोडणारा हा जो पूल आहे नदीवरील, हा पूल अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पुलाच्या पलीकडे आलनवाडी गावचे न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा आहे। त्या शाळेत मुलं जाऊ शकत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे। प्रशासनाला विनंती करतो लवकरात लवकर दखल घ्यावी। तात्पुरता ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन तात्पुरता रस्ता चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवलेला आहे, परंतु नदीला पाणी भरपूर असल्यामुळे तात्पुरते प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होत नाहीत। तरी प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब या गोष्टीची दखल घेऊन निदान आमचा शाळेचा रस्ता तरी चालू करावा, ही विनंती। जे सरपंच आहेत राधाकिशन करडिले या ठिकाणी आहेत आणि त्यांनी आता प्रशासनाची मदत ज्यावेळेस होईल पण त्यांनी स्वतः या ठिकाणी आता आपण तुम्हाला मी दाखवतो जेसीबी आणलेला आहे आणि तात्पुरता रस्ता चालू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। सरपंच साहेब, सांगा तुम्ही, आता समजा प्रशासन तर 4 दिवसांनी 8 दिवसांनी मदत करेल, पण तुम्ही आता काय करणार आहात? आपण ग्रामपंचायतून काय जेवढं करता येईल तेवढं करून घेऊन आपण सगळं। हा, तर त्यांचं असं म्हणणं आहे प्रशासनाला या ठिकाणी पंचनामा करायला त्याला वेळ लागेल, पण त्यांनी स्वतः या ठिकाणी जेसीबी आणलंय आणि लोकांची गरज पूर्ण होण्यासाठी आता लगेच काम चालू केलेलं आहे। त्याचप्रमाणे पुलाची काय अवस्था आहे आणि पाणी किती आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता की आलनवाडी गावचे जे सरपंच आहेत त्यांनी त्यांच्या प्रयत्नामधून आता या ठिकाणी जेसीबी लावला आहे आणि तात्पुरता लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता ते करत आहेत। आणि या बाजूला आपण पाहू शकता विजेचे खांब सुद्धा पडलेले आहेत। या ठिकाणी जे गावची स्मशानभूमी आहे तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि पुढं फुंदे वस्ती, खांडगे वस्ती, सत्रे वस्तीकडे जो जाणारा रस्ता आहे तो पूर्ण वाहून गेलेला आपणाला दिसत आहे। म्हणजे पुढचा काही काळ या लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागेल। थोडक्यात असं म्हणता येईल की त्यांचा 4 चाकी वाहनासह किंवा मोटरसायकलचा येणारा गावाचा रस्ता तुटलेला आहे, गावाशी त्यांचा संपर्क तुटलेला आहे। आपण पाहू शकता महाराष्ट्रात तर भरपूर नुकसान झाले, पण आलनवाडी तालुका पाथर्डी या ठिकाणी सुद्धा किती मोठं नुकसान रस्त्याच्या बाबतीत झालं हे मी तुम्हाला दाखवतो। आणि शेतीचं तर कांद्याचं असेल इतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मित्रांनो, पाहता आलनवाडीपासून आपण देवळालीकडे येतो त्या ठिकाणी असलेल्या या पुलाची सुद्धा काय अवस्था झालेली आहे। या ठिकाणी जे पाईप टाकलेले आहेत ते पाईप आपण पाहू शकता वाहून गेलेत आणि राहिलेल्या दुसऱ्या भागात सुद्धा कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत आपण पाहू शकतो। म्हणजे कालचा पाऊस किती भयंकर होता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं। सकाळी आपण आलनवाडीचा पूल कसा वाहून गेला ते पाहिले, लोकांचा कसा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाय। आणि आता पहा, जे गावचा परिसर आहे त्या परिसरामध्ये जे कांदा लागवड केलेली आहे त्याचप्रमाणे इतर पिकं आहेत त्या पिकांचं कसं नुकसान झालंय आपण पाहू शकता। शेतकऱ्याने खर्च तर केलाय पण तो पूर्ण खर्च कालच्या मोठ्या पावसाने वाहून गेलाय। आपण पाहू शकता
सगळ्या शेतामध्ये कसं पाणी साठलेलं आहे. आता प्रशासन या ठिकाणी पंचनामे करतील, कोणाला काय मिळेल हा येणारा काळच ठरवेल.